नमस्कार. या ठिकाणी वापगाव तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे. इथून एक दिंडी आली आहे. त्यांचे जे मुख्य आहेत त्यांच्याशी आपण 2 मिनिटं संवाद साधू की किती जण आहेत, काय प्रवास चालू आहे त्यांचा, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे, त्यांचा काय अनुभव येत आहे. पण आषाढी एकादशी जवळ आली आहे, त्याच्यानंतर पंढरपूर सुद्धा फार जवळ आलेलं आहे. फक्त थोडं अंतर बाकी आहे, फक्त थोडे दिवस बाकी आहे. काय त्या महाराजांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊ. रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल. बोला. रामकृष्ण हरी. माझं नाव मुरलीधर पोपट दौंडकर. स्वतः मी दिंडीचा अध्यक्ष आहे आणि 14 वर्षापासून आमची दिंडी चालू आहे देव ते पंढरपूर. आणि आम्हाला बाबगावची खूप साथ मिळते. अन्नदान वगैरे करणारे बरेच दानशूर व्यक्तिमत्व आमच्या दिंडीत आहे. चांगल्या प्रकारे आम्ही लोकांना पाणी बिसलरी पुरवतो आणि अन्नदान वगैरे केलं जातं. रोज हरिपाठ वगैरे सगळं चालू असतं. आणि उत्तम प्रकारे आमची कोणी आजारी नाही, काय नाही उत्तम चांगल्या प्रकारचा गोळी पण कुणाला लागलेली नाही आतापर्यंत. आता 2-3 दिवस बाकी आहे. आम्ही थोड्या दिवसात पंढरपूरमध्ये पोचतोय उद्याच. आणि 3 दिवसांचा आमचा मुक्काम असतो तर विठाई मंगल कार्यालयामध्ये. तिथं पण आमची छान व्यवस्था आहे. आमच्या संत मुक्तादेवी पायी दिंडी सोहळा वापगाववरून देहूपासून पंढरपूर येथे जात असताना आमच्या गावचे एक अध्यक्ष मुरलीधर पोपटराव दौंडकर हे गेले 14 वर्षापासून अध्यक्ष आहेत. आणि आत्ताच प्रवचन झालं त्यांच्या जीवनावर बहुतेक असेल, कारण हे अध्यक्ष असे लाभलेत आम्हाला की कुणी तक्रार केली किंवा रागात बोललं तरी त्यांच्यावरती त्यांचे जे हावभाव आहेत ते अगदी प्रत्येकाला समजून सांगणे, कुणावर रागवणे नाही आणि आपण बोलल्यावर कुणाला राग येणार नाही याची कायम ते दक्षता घेतात. प्रत्येकाला लहान मोठा म्हातारा माणूस असेल त्या प्रत्येकाला विचारपूस करतात, तू बरं आहे का, काही गोळी वगैरे लागते का, आजारी आहे का, आणि प्रत्येकाची चौकशी करतात. जेवला का, व्यवस्थित झोप लागली का, आंघोळीला पाणी मिळालं का, पाणी प्यायला मिळालं का, आणि जास्त लांब जाऊ नका, दिंडी सोडून बाहेर जाऊ नका. हे सर्व ते दररोज गायडन्स करतात प्रत्येकाला. म्हणजे त्यांचा स्वभाव आहे. आणि गावातून जेवढे देणगीदार लोक देतात हे फक्त अध्यक्षाकडे पाहून देतात का की हे पैसे कारणी लागणार आहेत, हे पुढे व्हायला जाणार नाही. त्यामुळे माझ्यासारखे आता आम्ही 5 जण आहेत. आम्ही स्वतः 5 जण 10,000 रुपये स्वतः देतो. आम्ही 5 जण म्हणजे आम्ही एवढेच दिंडी चालवतो. मी खजिनदार आहे, हे व्यवस्थापक आहेत, सगळे एवढे 5 लोकच काम करतात. पण दिंडीत कुठलीही तक्रार आजपर्यंत आलेली नाही आणि गावचाही त्याच्यामुळे विश्वास आहे. आणि आमच्या दिंडीमध्ये 8 जिल्ह्यातले लोक आहेत. 8 जिल्ह्यातले. आता आमचे 2 महाराज आहेत ते दुसऱ्या जिल्ह्यातले, त्यांच्याबरोबर येणारी ती लोक आहेत. 8 जिल्हे मिळून आमची ही दिंडी आहे. आणि या दिंडीत आजपर्यंत कुठलीही तक्रार नाही, कुणाची काही नाही. सगळे व्यवस्थित राहतात, व्यवस्थित आणि आनंद घेतात. आणि त्या ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो त्या ठिकाणी असा हरिपाठ दररोज होतो, प्रवचन होतं. अशा प्रकारे आमच्या दिंडीमध्ये जो चाललेला सोहळा आहे तो अतिशय आनंदात चाललेला आहे, विना तक्रारीचा. धन्यवाद.